कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे प्रदीप्या, पहिली पूजा कुठल्या तरी जोडप्यानं करायला पाहिजे ना. वय वय आप्या अर्जुन, तुम्ही या पूजा करायला. दिप्या, मोना, तुम्ही पण या. स्वप्नील सर, रुपाली, तुम्ही पण पूजेला या. अप्पी, प्रजा, वा पुढे चल. थांबा. मामनजी, ओ काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बोंबललं सगळं. तरी म्हटलं या अजून कशा काय बोलल्या नाहीत. रुपाली, अगं काय झालंय तुला? काय झालं? ओ मामनजी, देवाच्या कार्यात जोडप्यानी पूजा करायची असते आणि हे जोडपं वेगळं होणार आहे हे माहिती असताना सुद्धा तुम्ही यांना पूजेला उभं करताय. अहो काय चुकीचं बोलते मी? अशा जोडप्यानी केलेली पूजा देवाला तरी रुजू होणार आहे का? तसं नाही अहो रुपाली, ते अजून वेगळे झालेले नाहीत. बापू, भाऊजींचा रीतसर साखरपुडा झालाय आणि हे दोघं आता नवरा बायको सारखे राहतात का? मग कशाला हा भातुकलीचा खेळ लावलाय का? रुपाली ताई, त्या दोघांचं लग्न झालंय आणि त्यांना एक मुलगा आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे हो पूजेसाठी? मी ह्या पूजेला पूजा मानतच नाही. काकी, कुणाला काहीच आज नाही. मग करू दे ना त्यांना पूजा. अरे अमोल, हे बघ बाळा, बारीक सारीक गोष्टी ठीक आहेत रे, पण देवाच्या कार्यात काही करून चालत नाही बाळा. काकी, माफ कर नाही. तुला माझ्या मा आणि बाबा इकडे आहेत नको आहेत. अमोल, थांबा. ती किती प्रयत्न करते काकी अशीच वागते. आप सगळे एकत्र आहेत आणि तरी काकीला काय प्रॉब्लेम आहे? अमोल बाळा, तू जरा शांत हो. मामा, आपण किती ट्राय केलं, प्रत्येक वेळी मा बाबा एकत्र आली की त्या काकीला त्रास होतो. मा, तू बोलते ना आपण प्रत्येक वेळी सगळ्यांची छान वागायचं, मग काकी काय तसं वागत नाही? अहो छोटे सरकार, तुम्ही नका जास्त ताण घेऊ. बाद झालं मोना, किती दिवस हे असंच चालणार आहे? हो अमोल, नकोयत मला तुझ्या आई बाबा एकत्र आले. वहिनी, अहो तुम्ही का लहान पोराच्या नादाला लागताय? कारण भाऊजी, अमोलच्या अपेक्षा वाढत चालले. हो त्याला पण कळायला हवं ना, आपण आणि जे केले ना त्यानंतर आपण एकत्र राहूच शकत नाही. पण का काकी? अमोल बाळा, तुझी आई आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेली होती. त्यानंतर ना आम्ही सगळे मेलोय का जिवंत आहे याची साधी चौकशी सुद्धा नाही केली तिने. हे अपर्णा घरात असेल ना तर अभद्रच घडणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला आता माझ्या माग म्हणा. वरुण देवाची आणि काळ्या आईची कृपा आमच्यावर सतत राहू दे. वरुण देवाची आणि काळ्याची कृपा आमच्यावर सतत राहू दे. आणि शिवार फुलून तुझ्या लेकराला सोन्याचा घास खायला मिळू दे रे देवा. आणि शिवार फुलून तुझ्या लेकरांना सोन्याचा घास खायला मिळू दे. सगळ्यांनी पाया पडून घ्या. हा, आता पूजा झाली आहे. बापू चला आपण प्रसादाची तयारी करू. चला चला. हा दीपक आणि तुम्ही हे करून घ्या. ते बस का या. स्वप्नील सर, चल. चला बापू, घेतलं का? विनायकराव, का हो बापू?
आज पूजेच्या निमित्तानं तरी घरातलं वातावरण चांगलं राहील असं वाटलं होतं मला. हा बापू, पण मला काय वाटते, अहो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बघा. आपण घरातल्या सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून आपण पूजेचा घाट घातला ना. आणि काय झालं तुम्ही बघितलं, आणि तुम्हीच म्हणताय परत जे झालं ते चांगल्यासाठीच झालं म्हणून. हा म्हणजे तसं नाही म्हणायचं, पण अहो बापू, एकाच पाण्यावर गिरट्या घालून काय सापडणार आहे सांगा ना. म्हणजे आता आपण अमोल रोज किती प्रयत्न करतोय, पण त्यामुळे आप्पीन अर्जुनच्या नात्यात काही फरक पडतोय का? होय, पण तसं जरी होत असलं तरी आपण हे बघा बापू, काय झालं ना तरी अमोलला हे कळायला पाहिजे होतं की आम्ही इथं फक्त त्याच्यासाठी आलो. हा म्हणजे रुपालीनं ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या येळेला सांगितलं ते चुकलं, मान्य आहे मला, पण हे कळणं गरजेचं होतं बापू. विनायकराव, तुम्ही अजून काय म्हणताय ते कळणं झालंय मला. हे बघा बापू, अहो ह्यामुळे तरी आप्पीन अर्जुन काहीतरी ठाम निर्णय घेतील ना. अहो त्यांच्या नात्याबद्दल नीट विचार करतील की खरंच त्यांना एकमेकांविषयी प्रेम आहे का अमोलसाठी ते एकत्र आले. हा, हे तुमचं पटतंय मला. विनायकराव, त्यांना काय घ्यायचा तो निर्णय घेऊ देत. आप्पीन अर्जुननं काय पण ठरवू देत. त्याचा त्रास माझ्या अमोलला नको व्हायला. खरंय. अहो मला पण हेच वाटत होतं बापू, पण पुढे कधीतरी जास्त त्रास होण्यापेक्षा आत्ता कळणं गरजेचं होतं असं वाटतंय मला. होय, काय जे काय ती वरच्याच्या मनात आहे तसं होईल. हा खरंय. चला बापू, वाट बघत असतील वरती, या. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग, कशा आहेत तुझ्या सुना? सुना ना लाडावलेल्या आहेत नुसत्या. एक नंबरच्या आळशी आहेत, आळशी. आधी तर ना दिवसभर नुसत्या लोळत पडलेल्या असायच्या, पण आता मी गेल्यापासून त्यांना सकाळीच उठवते आणि कामाला लावते. त्यांचे ते काय ते झुंबा, हे जिम बिम सगळं बंद करून टाकलंय मी त्यांना म्हंटल, आधी घरची 4 काम करा. मग काय, एकीला मी बागकाम करायला लावते, दुसरीला मी साफसफाई करायला लावते, आणि जी तिसरी आहे ना मोठी सून दुर्गा, तिथं ना महा आहे महा. तिला तर आपलं मी असंच माझ्या मागे मागे करायला ठेवलंय. मी तिला सांगितलंय मला काय हवं काय नको तेवढंच विचारायचं. भारी भारी. अगं पण ते तुला काय म्हणतात? लीला, लीला सासू की लीला आई? लीला आई, काय आणू तुमच्यासाठी? चहा का कॉफी? इतकं उकडतंय मला, कळत नाहीये का? सॉरी सॉरी सॉरी. थंड लिंबू सरबत. गुड आयडिया. निघा. आणते. लीलाई, मी काय करू तुमच्यासाठी? तुम्ही सांगाल ते करेन मी. उठा. मी सांगितलं बसायला. सॉरी सॉरी. तू ना एकच गोष्ट कर. मग मी काय काम करू? हात चेप. हो हो. मी सांगितलं का थांबायला? आत्ताच म्हटलं ना मला उकडतंय. जोरात. सॉरी लीलाई. लिंबू सरबत. हा, कुठे हरवलीस? त्या ना मला लीला आई म्हणतात. अगं एजे कसे आहेत? मी तर ऐकले खूपच शिस्तीचे आहेत ग ते. अगं पण ते बायकोशी असं का वागतील? आता कसं सांगू यांना की एजे खरंच हिटलर आहेत, हिटलर. पण आता लग्न झालंय म्हटल्यावर नवऱ्याबद्दल असं वाईट बोलणं चांगलं नाही दिसणार. आणि तसे एजे खरंच खुनी आहेत हे सापडेपर्यंत मला त्यांच्याबद्दल चांगलंच बोलायला हवं. शेवटी नातं जोडलं गेलंय आमचं.
एजे ना, एजे पण चांगले आहेत. नाही म्हणजे कडक शिस्तीचे आहेत ते, पण तसे प्रेमळी आहेत. घरात सगळ्यांची काळजी घेतात, माझी सुद्धा काळजी घेतात. नशीब काढलं हो पोरीने. आमच्याकडे आई सोडून बाकी कोणीही हिच्याशी चांगलं बोलत नाही. मी तर तिला एवढं ओरडतो तरी ती माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कालिंदी सुमतीची सख्खी बहीण. कालिंदीचं लग्न काही ठरत नव्हतं आणि शेवटी माय मरू आणि मावशी जगू म्हणतात ना, तसं झालं. कालिंदीचं माझ्याशी लग्न झालं. लीलाला आई तर मिळाली, पण त्याचबरोबर ना सावत्रपणही तिच्या वाट्याला आलं. लीलाकडे बघून असं वाटत नाही की तिचं काही असं पास्ट असेल. नॉर्मली अशा सिच्युएशन मध्ये लोक थोडे इंट्रोवर्ट होतात. हीच तर आमच्या लीलाची कौतुकास्पद गोष्ट आहे. लहानपणी कालिंदीच्या बोलण्याचा लीलाला त्रास झाला ना, की लीला आमची कोशात जायची. आणि त्यावेळेला रेवतीला त्याचा जास्त त्रास व्हायचा. आणि हे जेव्हा लीलाला उमजलं ना, तेव्हापासून माझी लीला रेवतीची अतोनात काळजी घ्यायला लागली. तिनं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ती सगळ्यांना जीव लावायला लागली. मला मात्र वाटायचं की माझ्या लीलाच्या आयुष्यात खरंच सुख यायला हवं. मला असंही वाटायचं की तिचं लग्न झाल्यावर तिला ही संधी मिळेल. आमच्या या घरात लीलाचं कधी कौतुक झालं नाही, कधी लाड झाले नाहीत. तर निदान लग्न झाल्यावर तरी सासरची मंडळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील, तिचे लाड करतील, कौतुक करतील असं मला सारखं वाटायचं. पण ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं ना, त्यानंतर माझी ही आशा मावळली. पण याची अगदी मनापासून सांगतो, ज्या वेळेला मी तुमच्याशी बोललो, सरोजिनी ताईंशी बोललो ना, मला खात्री वाटली की माझ्या लीलाचं आयुष्य नक्की बदलेल. माझी ना मला विनंती आहे, माझी लीला ना अल्लड आहे, धडपडी आहे. कळत नकळत ना तिच्या हातून चुका होत असतात. ती चुकली ना तर तुम्ही तिच्यावर ओरडा, हवं तर तिला शिक्षा करा, पण माझ्या लेकीला अंतर देऊ नका. पोरके पण अनुभवलेल्या माझ्या लेकीच्या वाट्याला पुन्हा दुःख येऊ नये असं मला वाटतं. तुम्ही प्लीज हात नका जोडू माझ्यासमोर, प्लीज. एजे, तुम्ही तर म्हणाला होतात की माझ्या घरच्यांशी फार बोलणार नाही, पण आता तुम्हीच तुमचा शब्द मोडताय. माझ्या बाबांशी बोलून तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. म्हणजे माझे बाबा आहेतच असे एकदम भारी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावित्री आत्या, आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय. हेच एकमेव सत्य आहे.
मला माहित आहे मी हरीश सरांना फसवते, त्यांच्या भावना दुखावते. पण सावित्री आत्या, हरीश सरांना हे समजा सत्य जेव्हा बाहेर न समजेल तेव्हा त्यांची समधी स्वप्न धुळीत मिळतील. आणि म्हणूनच मला त्यांना भेटून समजा खरं खरं सांगायचं. त्यांना सांगायचं की मी त्यांच्याशी लगीन नाही करू शकत. पारू, हे बघ बाळा, माझं ऐक. उगाच अविचाराने वागू नको. सावित्री आत्या, सत्य कधी ना कधी जगासमोर येतं. हरीश सरांना आयुष्यभर असं अंधारात ठेवून त्यांना फसवण्यापेक्षा येळीच त्यांना सत्य सांगितलं तर त्यांचं आयुष्य सुखाचं होईल. मला माहित आहे, देवी आईंनी मला घर दिलं, दागिने दिले, मान सन्मान दिला. लोकांना वाटेल की संपत्ती मिळवायला मी हे समज करते. पण मला माहित आहे, मला काय बी नको. मला सुनेचा दर्जा बी नको. आदित्य सरांच्या बायकोचा मान बी नको. मला खरंच काय बी नको सावित्री आत्या. मी सांगितलं ना तुम्हाला, मला फक्त किर्लोस्कर घरात राहायचं आणि समध्यांची सेवा करायची. सावित्री आत्या, हे मंगळसूत्रच माझं सत्य आहे. मला या सत्यासोबत जगू द्या. पारू, अगं तुझ्या आयुष्याचा असा खेळ होताना मी शांत नाही बसू शकत. अजूनही वेळ गेली नाहीये. काढून टाकते मंगळसूत्र. नाही म्हणले ना. पारू, तुला जमत नसेल तर मी काढते ते मंगळसूत्र. सावित्री आत्या, नाही, हवं तर माझा जीव घ्या, पण मी हे मंगळसूत्र काढणार नाही. पारू, तुला माझी शपथ आहे. माझं मेलेलं तोंड बघायचं नसेल ना तर मला ते मंगळसूत्र काढू दे. आई म्हणतेस ना मला, नाहीतर आजपासून तुझी ही आई पण मेली असं समज. सावित्री आत्या, असं का हो बोलता तुम्ही? खूपच धर्म संकटात टाकता मला. आता बास झालं. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. शांत बस तू. काढू दे ना मला मंगळसूत्र. माझी शपथ आहे तुला, माझं मेलेलं तोंड बघशील तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. येळ निघून गेली की परत येणार नाही, आणि आता येळ घालवून चालणार नाही. काय बी करून आजच हरीश सरांना माझं आणि आदित्य सरांबद्दलचं सत्य सांगायलाच पाहिजे. हीच ती येळ आहे. छान आहे. नाही रे, मजा नाही. हा बघूया जरा. नाही रे, लहान वाटतोय मला. हा, हे काय अजून तयार नाही तुम्ही? कुठला ट्राय केलं की नाही? काय झालं? हे कुर्त्यात. अरे एकात पण मजा नाही, बघ तूच. अरे यार, कुठलंही घाल, तू असाही स्मार्टच आहेस यार. हा, ते तर आहे. मला गरज नाही रे आपली. काय रे, सगळ्यांच्या मागून आलास आणि पहिला नंबर लावलास. तुला आठवतंय का, हा तोच आहे जो तुला त्या डोळेवालीचा पत्ता काढून देणार होता.
हा बघ पारूच्या डोळ्यांमध्ये अडकलाय आता. पारूने जरा डोळे दाखवले की हा फापलला. सर ए माझा मोबाईल राहिला. ए थांब थांब थांब, मी जाऊन घेऊन येतो, तू बस. दादा हरीश सरांना कुठं बघितलंय का? आदित्य सरांच्या रूम मध्ये आहेत. बर. हा जो आहे पारू किती इथे इथे खरं सांग, तू बोलवलं ना तिला? हा राहायला जात नाहीये ना? हो सर. नाही नाही. ओके आम्ही बाहेर जातो. का म्हणजे त्यांना बोलू दे. ए, चल असं कुठे असतं का? अरे हीच तर खरी मजा आहे थांबून ऐकायची. प्रीतम उगाच फालतू मस्करी नको. ओके त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल बोलू दे त्यांना. एक चल. मिनिट. नाही 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 थांब तू. अरे ती पारू नेहमी मला लेक्चर देत असते, आज बघू दे ना. होणाऱ्या नवऱ्याशी तरी प्रेमाने बोलते की त्याला पण लेक्चरच देते. ही त्यांची पर्सनल स्पेस आहे. उगाच मध्ये मध्ये करू नको. चल चुपचाप. थांब रे, असं काय नसतं इकडे. अरे काय कुठे इकडे 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 ये रे. हरीश सर. हा ते मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. प्रीतम व्हॉट नॉनसेन्स इज दिस. थांब रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ध्वज कुठे ठेवलाय? माझ्याच माणसांनी माझ्या पाठीत कुऱ्हाड खुपसली आहे. मला जगायचंय. कुऱ्हाड काय? इथं ऐकूच चुलीत. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळे ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. पुढी जर केली तरीही आगळीक अन ढिटाई, त्याची मती गुंग होई अन भेटे मग यमाई. ध्वज कुठे ठेवलाय? बोल, सांग ना मला. ध्वज इथेच ठेवलाय का? बोल ना हेमे. मला मरायचं नाहीये. मला मरायचं नाहीये. मरायचं नाहीये मला. कावळे आलेत. मला मरायचं नाहीये. सोडू नका या दोघांना. पकडा यांना. मला मरायचं नाहीये. कावळे आलेत. मरायचं नाहीये. टोचून टोचून मार. कावळे आले. सोडू नका या दोघांना. मला मरायचं नाहीये. कावळे आलेत. मला मरायचं नाहीये. टोचून टोचून मारणार. मला मरायचं नाहीये. कावळे आलेत. मला मरायचं नाहीये. बाहेर कावळे रे. मरायचं नाही. टोचून टोचून मारणार.
बाहेर कावळे आले. जायचं नाही. मला मारायचं नाहीये. कावळे आले तिथे लांब होतो. कावळे आले. कावळे आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आय एम सॉरी. सॉरी आज माझ्यामुळे मी तुमचा जीव धोक्यात घातला. खूप मोठी चूक झाली. तर चूक माझी. मी तुझं ऐकायलाच नको होतं. मी एकट्याने जायला होतं तिकडे. मी उगाच तुझा आणि आपल्या बाळाचा जीव धोक्यात टाकला. थँक गॉड आपण वाचलो. देवी आईमुळे वाचलो. देवी आईच मदतीला धावून आले. देवी आई नेहमी संकटात मदतीला धावून येत आहे. देवी देवी आई देवी आई देवी आई देवी आई देवी आई. अरे साहेब तुम्ही तुम्ही तेच ना माझ्याकडनं फोटो घेऊन गेला होता ते. ओळखले. काय पाहिजे काय? आणखीन काय पाहिजे तुम्हाला? काय झालं? काय हवंय काय आणखीन? काय शोधताय? अशी वणवण कशा पाय फिरताय? काय शोधून राहिलाय तुम्ही? काय झालं? निघते म्या. गावाकडे जायची वेळ झाली ना. वय झालंय माझं. डोळे मिटायची वेळ झाली बाबा. असं म्हणतात अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते विसरायचं नाही. समधी उत्तर जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते विसरायचं नाही. समधी उत्तर जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्हाला आमच्या नात्याला सगळ्यांचा आशीर्वाद हवाय. बरोबर ना दादा? बरोबर. जोपर्यंत लाली आत्या स्वतः आमच्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत आम्ही हे लग्न करणार नाही.
चारूची ना हिम्मतच कशी झाली माझ्या समोर ओवी आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढूची. कोण हा कोणी? लाली आत्या हो इतका रागराग करू नका. पास झालं तुम्हाला त्रास होईल. हा? जखमेवर मीठ चोळणाऱ्या लोकांनी ना माका होणाऱ्या त्रासाची काळजी कशा करायची? बाहेरचा काय झाला तेवढा कमी नाही झालाय काय गो? लाली आत्या बाहेर माझं कुणीच काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. तुम्ही मला समजून घ्याल ह्याच विश्वासाने मी इथे आले. मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की ओवीच श्रीनूसाठी योग्य मुलगी आहे. रूप, पैसा, शिक्षण, समज या सगळ्याच बाबतीत ती उजवी आहे. हा ती कधीच आई होऊ शकत नाही ही एक गोष्ट सोडली तर तिच्यासारखी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी राहू द्या लाली आत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं श्रीनूवर खूप प्रेम आहे. ते दोघं एकमेकांसाठी काही करायला तयार. त्या ओवीची वकिली तू कशात करतस? हा अगो तिने काय पुडक्यो खाऊ घातली काय का? लाली आत्या मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये. लाली आत्या मी तुम्हाला या गोष्टीची सुद्धा हमी देऊ शकते की आज जर ओवीच्या जागी मी असते तर मी श्रीनूच्या हातून ते मंगळसूत्र नक्कीच घालून घेतलं असतं माझ्या स्वार्थासाठी. पण ओवीने तसं नाही केलं. ती अजूनही थांबलीये तुमच्या आशीर्वादासाठी, तुमच्या परवानगीसाठी. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा आम्हा दोघींपैकी या घरातली सून होण्याच्या लायक कोण आहे ते. मी आणि माझो लेक काय त्या बघून घेऊ. हा इकडे माझ्या लेकाचा ना काय स्वयंवर नाही मांडलेला. कोणी पण यावा आणि टिकले लावून जावा. म्हणजे ना आधी तू माझ्या खोलीतून बाहेर हो. आणि हा आजपासून ना माझ्या लेकाच्या आजूबाजू तू पण नाही फिरकायचा. माझं ऐकून तरी घ्या प्लीज. लाली आत्या बाहेर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि तू चुकला होतास हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला खूप वाईट वाटेल. तोपर्यंत कदाचित वेळही निघून गेली असेल माझ्यासारखी. कोणीच तुझ्या बाजूने बोलणार नाही आणि उभंही नाही राहणार. चल आपण अभ्यास करूया. काय झालं निश? सर निकिताला वाईट वाटलंय ना? तुला जितकं वाटतंय तितकं तर नक्कीच नाही. आणि ती विसरली पण असेल. सर कशी विसरली असेल ती एवढ्या प्रेमाने तो माझ्यासाठी ड्रेस घेऊन आली आणि मी तिला नाही घालणार म्हणून सांगितलं. आणि सर मी तो ड्रेस घालणार तरी कसा? मी असा ड्रेस कधी घातलाच नाहीये. बरं घालायचं जाऊ दे, मी तो कधी घेण्याचा पण विचार केला नाहीये. आणि लग्नानंतर पहिल्यांदा सगळे नातेवाईक आपल्याला भेटणार आहे. मी ते अशा कपड्यात सगळ्यांसमोर कसं वावरू? सर मी हेच तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू शांत. तुला कोणी काही बोलत नाही. आणि जसं तुझा तिला दुखवण्याचा हेतू नव्हता तसा तिचाही नव्हता. आणि तिला अजिबात माहित नव्हतं की तू वेस्टर्न कपडे घालत नाहीस. नाहीतर मी तुला सांगतोय 100% शुअर तिने तुला ते कपडे सजेस्ट पण केले नसते. तर फक्त या पार्टीमध्ये
छान दिसावीस यासाठी ती तिच्या परीने प्रयत्न करत होती आणि या सगळ्यात ती जरा दुखावली गेली. इट्स ओके, पण यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. मी बोलतो तिच्याशी. जास्त वेळ राग धरून बसणारी ती मुलगी नाहीच आहे. पण मी नाही ओळखू शकले ना त्यांचं मेल. त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांचा अपमान केलाय. पण सर मी खरंच सांगते, माझा तिला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता. मी सगळं भावनेच्या भरात बोलून गेले आणि ना आता मला या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतंय सर. तर मी तुला सांगतोय ना, ती इतका वेळ राग धरून बसणार नाहीये. आणि तू बघ, ती स्वतःहून तुझ्याशी बोलायला येणार. बट ॲज ऑफ नाऊ तिला काय वाटत असेल, तिला राग आला असेल, ती दुखावली गेली असेल, या गोष्टींबद्दल तू विचार करू नकोस प्लीज. यू जस्ट फोकस ऑन द पार्टी. नाही, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. मला कळतंय ते. मग मला सांगा, मी आता काय घालू पार्टीत? आई म्हणाला की खूप छान तयार होऊन. मी काय घालू? अशी मॉमने ही पार्टी तुझ्यासाठी ठेवली, आपल्यासाठी ठेवली. सो तुझं एन्जॉय करणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुला ज्या कपड्यांमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटत असेल ते कपडे घाल. आणि आता या सगळ्या गोष्टींबद्दल विसर अँड फोकस ऑन द पार्टी. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघा ना, 4-5 दिवसांचा प्रश्न आहे. नाही जाता येणार का आम्हाला? नाही अहो, आईसाहेब म्हणतात ते पण तसं बरोबर आहे. बघा आता आधीच आपण 10 दिवस बाहेर होतो, फॅक्टरीत मला जाता आलं नाही ना, कामं सगळी तटल्यात. आता परत आणि बाहेर गेलं तर मग सगळ्याच परत आणि खोळंबा व्हायचा, सगळी कामं परत लोड होणार. नाही, बरोबर आहे, कामं आहेतच. पण 10 दिवस तुम्ही कष्टच केले, तो कामच केली. म्हणून मी म्हणते, बाहेर गेलो तर छान वातावरणाचा ब्रेक मिळेल, आपण फ्रेश होऊ आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागू. म्हणून माझी इच्छा होती, जर 4-5 दिवस बाहेर जाता आलं तर बरं होईल. तुमची इच्छा आहे तर जावा की तुम्ही. तुम्हाला कोणी अडवलंय? इथं कामं आहेत म्हणून फक्त आम्ही म्हणतो की तुम्ही दोघांनी जाऊ नका. अहो मॅडम, मी एकटी कशी जाणार? मला अधिपतींबरोबर जायचं आहे. आणि बघा ना, फॅक्टरीची कामं फोनवर नाही करता येणार का? हे बघा सुनबाई, नाही आईसाहेब, तसा विचार केला तर हां, म्हणजे 4-5 दिवसांचाच प्रश्न आहे खरं तर. काय करू, जाऊ काय? आणि मास्तरीनबाईंची खरंच लई इच्छा दिसायला लागली मला. आणि बघा आता आम्ही 10 दिवस जे काही बाहेर होतो का नाही, त्यांनी भरपूर कष्ट केले माहिती आहे काय, कुठंच कमी पडल्या नाहीत त्या. हो, कष्ट तर नाही नाही नाही, खरंच त्यांनी लई कष्ट केले. आणि तुम्ही जसे नियम घालून दिले होते त्या सगळ्या नियमांना धरून त्या राहिल्या 10 दिवस. आणि त्यांचा मास्तरी पेशा वगैरे कुठं मध्ये आला नाही बरं काय. तेव्हा मी एवढी मोठी शिक्षकाच आहे, मग मी हे काम कसं करू, मी ते काम कसं करू, कपड्याच्या घड्या घालण्यापासून सगळी कामं त्यांनी केल्यात. फुल सपोर्ट केला त्यांनी मला. मग असा बी विचार आला माझ्या मनात की आता हे बघा 10 दिवस माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी बाहेर काढलेत का नाही, आता एक 4-5 दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पण गेलो तर मग बिघडलं कुठं असं. अहो पण अधिपती, फॅक्टरीची एवढी कामं राहिली आहेत त्याचं काय? फॅक्टरीचं जे काय काम असेल ना, मी आल्यावर झमदीशी उरकतो. तसं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी ओंक्या बँकेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो फोनवरनं, आहे का नाही? हां, आणि तसं काय अडणार नाही मी तिथे. नाही, कुठलीच कामं अडणार नाहीत हे बरोबर आहे, पण आता जी कामं अडलेली आहेत त्यांचं काय? आणि तुम्ही परत आल्यावर कामांचा डोंगर असेल. नाही, त्याचं तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका, मी बरोबर सांभाळून घेतो. आणि तुमच्या एका शब्दावर आम्ही 10 दिवस बाहेर गेलतो का नाही, मग मास्तरीनबाईंचा शब्द मी मला कवा तर ऐकायला पाहिजे का नाही. शेवटी मास्तरीनबाई छडी काढल्या म्हणजे काय करू. त्यांचं पण बरोबर आहे, जरा बाहेर जाऊन आलो ना, मी बी फ्रेश होईन, त्या बी फ्रेश होतील. आणि एकदा फ्रेश होऊन आलं की फ्रेश मध्ये आलं की कामाचा डोंगर झांबतीशी उडवून टाकतो.
तर काय टेन्शन घेऊ नका खरंच. आता तुम्हाला जर असं वाटत असेल तर करा तुम्हाला काय पाहिजे ते. कामं काही महत्वाची आहेत काय? आम्हाला जे काही वाटलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. या उपर बघा फायली ठेवल्यात तिकडं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चल दे अधिपतींना फोन दे, त्यांचं अभिनंदन करते. ते नाहीयेत अगं इथे. हो का? बरं ठीक आहे. बरं घरी सगळे कसे आहेत? व्यवस्थित आहे ना सगळं? हो हो बरे. तुम्ही कसे आहात? आणि इरा काय म्हणते? बरी आहे का ती? इराचं काय ग? इराचं आपलं नेहमी सारखंच, काही सुधारणा नाही. आम्ही सगळे नीट आहोत, व्यवस्थित आहोत. आमची नको ग काळजी करू. मला खरं सांगू का अक्षरा, मला ना तुझ्याकडनं सगळं 10 दिवसांचं ऐकायचं होतं ग. सगळा रिपोर्ट हवा होता. काय काय केलं, कसे गेले तुझे 10 दिवस? हा, एक काम करतेस का, तुम्ही दोघं या जेवायला इकडे. म्हणजे कसं निवांत बोलूयात, बसूयात, हा गप्पा वगैरे होतील. खूप दिवसात निवांत गप्पा मारल्या नाही का? आणि फोनवर किती बोलणार ना. छान प्रत्यक्ष भेटून गप्पा मारू आणि सांग सगळं मला काय काय घडलं ते. हा आई अगं आता घरी यायचं तर मला माहिती नाही, पण म्हणजे आत्ता नाही सांगू शकत मी. पण आमचं 2-4 दिवस जरा बाहेर जायचं चाललंय, फिरायला कुठेतरी. अगं बाई वा, अगं खूप छान. नाही खरंच जा गं अक्षरा, गरज आहे का तुम्हाला दोघांना कुठेतरी फिरायला जायची. हा जा, खरंच जा. नाही नाही अजून ठरलं नाहीये तसं पक्क. हा बघू, ठरलं की कळवते. हो अगदी निवांत कळव मला, काही घाई नाहीये. हा तू आधी तिकडचं बघ ग सगळं. हा बरं अक्षरा, तू गडबडीत दिसतीयस. नंतर बोलूयात का आपण? हो 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 ठीक आहे बोलूया नंतर, बोलूया. फोन कर मला. हा बराच वेळ लागला अधिपतींना. मॅडमना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतील का? काय झालं? काय झालं? असे का दिसताय? नाही म्हटल्या का मॅडम? हा का रागवलं? तुम्ही चिडल्या असतील ना? चिडल्या का? काय का नाही म्हटल्या? काय झालं? माफ करावं मास्तरीनबाई, पण खरंच नाही म्हणले आहे साहेब. ठीक आहे. आम्हाला बी लय वाईट वाटलं. कधी नव्हे ते तुम्ही काय तर मागितलं, तेवढी बी इच्छा आम्ही तुमची पूर्ण करू शकलो नाही. आई साहेबांच्या शब्दाविरुद्ध नाही जाऊ शकत हो, तुम्हाला तर माहित आहे. पण मी तोडगा काढला याच्यावर. हा बोला. तुम्हाला जायचं ना, तुम्ही जावा एकट्या, मी सगळी तुमची व्यवस्था करतो की. काय? मला एकटीला फिरायला जायची हौस नाही. मला तुमच्या बरोबर जायचंय. तुम्हाला कळतंय का अधिपती? तुमच्या बरोबर आपण दोघांनी फिरायला जावं अशी इच्छा आहे माझी. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. माझ्या इच्छेला मुरड घालते. मास्तरीनबाई तुम्ही बघा, तुम्ही नाराज होऊ नका. दुसरं काय बी मागा की तुम्ही. मला नकोय दुसरं काही. मला तुमच्या बरोबर फिरायला जायचंय बाहेर. मला वाटलं होतं तुम्ही ह्यावेळी तरी स्टँड घ्याल मॅडम समोर, कन्व्हिन्स कराल त्यांना काही करून. तुम्हाला माहिती आहे ना माझी इच्छा आहे. नाही, तुम्ही तेच केलं जे तुम्ही नेहमी करता. त्या नाही म्हटल्या आणि तुम्ही फक्त मान हलवली. मी नेहमीच मान मारून जगायचंय का? जाऊ दे, मी ना आता माझ्या कुठल्याच इच्छा व्यक्त नाही करणार आहे. मी काही मागणारच नाही तुमच्याकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.